शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख जाहीर झालेली आहे का, फिक्स झालेली आहे का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे, जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। राज्य सरकारने ठरवले आहे की या 7व्या हप्त्याचं वितरण लगेच सुरू होईल। यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 93,26,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातील। हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील, म्हणजेच कोणतेही कागद न भरता किंवा कुठेही जावं लागणार नाही। थेट पीएम किसान योजनेच्या लाभधारी बांधवांना या योजनेचा हप्ता थेट मिळू शकतो। या योजनेसाठी एकूण आपण जर पाहिलं तर रक्कम जी आहे ती देण्यात आलेली आहे। डीबीटी मार्फत पद्धतीने पैसे पाठवण्यात आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आधार संलग्न बँकेमध्ये पैसे पडणार आहेत, म्हणजेच कोणतीही अडचण न येता थेट बँक खात्यामध्ये पैसे मिळतील। आज दुपारी 3 वाजता या योजनेचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट वितरण होऊ शकतं आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे। ही योजना मिळवण्यासाठी काही गोष्टीची अटी आहेत त्या पण पूर्ण असणं फार महत्त्वाचं आहे। या योजनेसाठी म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी कोणताही अर्ज करायचा नाही, पण पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर दुरुस्त करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। हे तुम्ही काम करणं फार महत्त्वाचं आहे। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज किंवा सरकारी कार्यालयातून करता येतो। पीएम किसान योजनेसाठीच करता येतो, नमो शेतकरी योजनेसाठी नाही। तर या योजनेसाठी आधी आपल्याला मुख्यतः हप्ता जो आहे तो 6वा हप्ता देण्यात आलेला आहे। 7व्या हप्त्याचं थेट वितरण आता होणार आहे। 7वा हप्ता हा येणार आहे आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत। अखेर आता प्रतीक्षा ही संपणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता हप्त्याचं वितरण याच महिन्यामध्ये होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे।